दिलेलं विनम्र अभिवादन राहील। अशा पद्धतीने आपण त्यांना अभिवादन देऊ शकतो। बाबासाहेब आणि रमाई हे आपले आदर्श आहे, बरोबर? पण या आदर्शांना फक्त आपल्या घरात, आपल्या देवारात ठेवण्यासाठी नाही आहे। हे आदर्श जगण्यासाठी आहे, हे जगणे शिकवण्यासाठी आहे। ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे। हेलो दोस्तों, जय भीम, नमो बुद्धाय। आप देख रहे हैं द मूक नायक में आपका स्वागत है। दोस्तों, इस चैनल पर अगर आप नए हो तो चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन की घंटी दबाना ना भूलें। दोस्तों, अंत में लाइक करें और ज्यादा से ज्यादा शेयर करें। तो हमारे देश में कोई है जो स्त्रियों को समानता का अधिकार प्रदान करता है। दोस्तों, हमारे देश में जिस प्रकार से बाबा साहब ने स्त्रियों के लिए अपनी लड़ाई लड़ी और हिंदू कोड बिल को इस देश में दाखिल करके हिंदू कोड बिल के तहत स्त्रियों को समानता का अधिकार देने के लिए अपने मंत्री पद का राजीनामा तक दे दिया। दोस्तों, लेकिन इस देश में आज तक स्त्रियों को समान अधिकार मिलने का या स्त्रियों का सम्मान कहीं ना कहीं पैरों तले रोंदा ही जाता है। दोस्तों, लेकिन जो अम्बेडकराइट लोग हैं, जो बुद्धिस्ट फॉलोअर्स है, इस देश में नहीं बल्कि पूरी दुनिया में स्त्रियों को समानता का अधिकार देते हैं और स्त्रियों का जिस प्रकार से वो गौरव करते हैं, शायद ही इस देश में कोई और करता होगा। दोस्तों, मैं आपको ऐसा कार्यक्रम दिखाऊंगा जहां पर आपको सिर्फ महिलाएं ही दिखेगी और उस कार्यक्रम का नेतृत्व करने वाली भी महिलाएं भी दिखेगी। दोस्तों, तो आइए दोस्तों देखते हैं। दिलेलं विनम्र अभिवादन राहील। अशा पद्धतीने आपण त्यांना अभिवादन देऊ शकतो। बाबासाहेब आणि रमाई हे आपले आदर्श आहे, बरोबर? पण या आदर्शांना फक्त आपल्या घरात, आपल्या देवारात ठेवण्यासाठी नाही आहे। हे आदर्श जगण्यासाठी आहे, हे जगणे शिकवण्यासाठी आहे। ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे। काय बोलणार आहे 2 मिनिटात? कुठली रमाई व्यक्त करू 2 मिनिटात? खूप कमी जणांनी रमाईवर लिहिलेलं आहे, ते वाचायलाही खूप सारा वेळ द्यावा लागतो, ते वाचनही होत नाही, अशी रमाई आहे। पण इथे 2 मिनिटात समजण्यासारखी रमाई आहे। आपण रमाईचे जीवशील वाढ होती। रमाई एका त्यागाचं, समर्पणाचं नाव आहे। मी लहानपणीची रमाई काय होती हे सांगण्यापेक्षा रमाई बाबासाहेबांच्या जीवनात आल्यानंतर त्यांनी रमाई किती दुःख कष्ट सहन केलेले आहे। दुःखाच्या यातनातच रमाई कदा होती। लहानपणापासून तिने फक्त दुःखाच्या यातना सहन केल्या, फक्त दुःख दुःख दुःख। कुठून आलं असेल हे एवढं बळ? तो विचार आपण करत नाही की कुठून आलं असेल हे बळ। त्या रमाईचं ते बळ आपल्याला घ्यायचं आहे। रमाईची जयंती साजरी करताना त्या गोष्टी आपल्याला आपल्याशी रिलेट करून बघायचं आहे। रमाई कशा पद्धतीने बाबासाहेबांची साथ दिली, प्रत्येक गोष्टीला तिने बाबासाहेबांची साथ दिली। काय मागलं तिने बाबासाहेबांना? रमाईची एक इच्छा होती। काय म्हणते रमाई? बाबासाहेबांना म्हणते की मला पंढरपूरला न्यायचं आहे, मला पंढरपूरचा विठ्ठल बघायचा आहे। काय म्हणतात बाबासाहेब? अगं रामू, बाबासाहेबांची भागा, बाबासाहेबांची रामू,
आपली आई रमाई काय सांगतात बाबासाहेब? अगं रामू, असं पंढरपूर काय कामाचं जिथे माणसांना दूर लोटल्या जातं. मी अशा पद्धतीचं पंढरपूर उभं करेन की जिथे समानता राहील. ते बाबासाहेब करतातही, पण ते बघण्यासाठी रमाईचं आयुष्य खूप अल्पसं होतं ना, खूप कमी वयात गेल्या. इतका सगळ्या दुःखाचा अंत सोसून साधन होतं ते. मलाही इथे मांडताना त्या सगळ्या गोष्टी आठवलं की डोळ्याला पाणी येतं, अंगाला शहार येतात. कसं सहन केलं असेल सगळ्या गोष्टी. आज आपण बायका कुठल्या गोष्टीचा हट्ट करतो? कधी करतो? नवऱ्याजवळ कुठल्या गोष्टीचा हट्ट असते? चांगली साडी पाहिजे, चांगली गाडी पाहिजे, चांगली माडी पाहिजे. यातच गुरफटून बसलेलो आहोत. एवढ्यातच आपलं समाधान आहे. पण रमाई तशी नव्हती. रमाई एक सामाजिक कार्यकर्ताही होती, कारण की ती बाबासाहेबांच्या सानिध्यात होती. बाबासाहेब उच्च शिक्षित, रमाईलाही शिकवलं. अशिक्षित रमाई नव्हती, तीही शिकलेली होती. बाबासाहेबांनी तिला शिकवलं. अशी पहिली स्त्री आहे जिने परदेशात बाबासाहेबांसाठी पैसे पाठवले. ती तडजोड आपल्याला शिकायची आहे. आपण आपल्या जीवनाला रमाई समजून घेताना ही तडजोड आपण शिकायची आहे की रमाईने कशी तडजोड केली असेल, कशा तडजोडीमध्ये. तो दोस्तों, इस प्रकार से आप देख रहे हैं कि यह तस्वीरें जो महिलाएं इस कार्यक्रम को पूरी तरह से कंडक्ट कर रहे हैं, और आप देख सकते हैं स्टेज पर भी महिलाएं बैठकर हैं, और जो भी इस परिसर के कार्यकर्ताएं हैं, लीडर्स हैं, वह सब पुरुष भी नीचे बैठकर महिलाओं को सुन रहे हैं, उनका वक्तव्य सुन रहे हैं. दोस्तों, कोई धर्म है जो महिलाओं की बात उठाता है? कोई महापुरुष डॉक्टर अंबेडकर होकर गए हैं जिन्होंने महिलाओं के लिए अपने मंत्री पद का राजीनामा दिया है. दोस्तों,